पुढे पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। खोक्यांच्या सावलीत घेण्याचा अतुलनीय प्रयत्न, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी अंबादास दानवेंचा भाजपवर ट्विट करत गंभीर आरोप। शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांना भाजप आमिष देत असल्याचा दानवेंचा आरोप। मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या केवळ अफवाच, तर शरद पवार आणि जयंत पाटलांसोबत मी राहणार। प्राजक्त तनपुरेंकडून हे स्पष्ट, भाजपमध्ये जाणार असं मी बोललोच नाही। प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया समोर। आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका। काँग्रेसचे लोकसभा खासदार असलेले प्रद्युत बोरदोलाई यांच्याकडून पक्षाचा राजीनामा। बोरदोलाईंकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा। या मेळाव्याची जय्यत तयारी, 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली। राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती संभाजी महाराजांची 337वी पुण्यतिथी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून वडूबुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन। वडूबुद्रुक या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावरती, केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यांमधील तिकीट वाटपासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक। दिल्लीतील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी TV9 वरती, एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची माहिती। आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा सल्ला। 1 महिना उलटला, त्यानंतरही महापौर रितू तावडे यांचा महापौर निवासस्थानातील प्रवेश लांबणीवरच। तर साधारणतः गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बंद असलेल्या बंगल्याच्या सजावटीसाठी कार्यकारी अभियंता विभागाकडून लवकरच निविदा काढली जाईल। 2002च्या मतदार याद्यांचे मॅपिंग केले जाणार। राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर आक्षेप घेतल्यानंतर निर्णय। एप्रिलपासून निवडणूक आयोगाकडून सखोल मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होण्याचे संकेत। आणि आता महत्त्वाच्या बातम्या। आखातातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, 400 पेक्षा अधिक शेअर्स 10% जास्त कोसळले। वाढलेल्या शेअर्सच्या तुलनेत घसरलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट, गुंतवणूकदार चिंतेत। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं हे निरीक्षण। भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याचं प्रकरण। स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस। अधिकची चौकशी देखील या संदर्भातली सुरू। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या कार्यकाळ 5 वर्ष। विधानसभेत विधेयक एकमतानं मंजूर, इतर सदस्यांप्रमाणे स्वीकृत सदस्यांना निधी मिळणार। एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर पदांचाही समावेश। एसटीच्या ताफ्यात 8,300 नव्या बसेस येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती। पुण्याच्या वाघोलीमध्ये आजपासून रंगणार 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज रात्री 7 वाजता उद्घाटन होईल। फॉर्च्युनर आणि गदा मिळवण्यासाठी तब्बल 800 पैलवान मैदानात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार। 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार। या हप्त्यासाठी 1,774 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता। राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं, त्यामुळे 20 मार्चपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। हवामान विभागाकडून येलो अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर अवकाळीचाही तडाखा। सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी 285 कोटींचा निधी मंजूर। राज्य सरकारकडून विकास आराखड्यास मान्यता। सिंहगड किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर निर्णय।